तात्या गोलंदाजी मार्गवरती बॅटिंग मध्ये योगेश जाधव आणि आनंदा कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय स्ट्रायकर एंडला. योगेश जाधव बॅटिंग मध्ये तयार. चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या टीम कडून पहिला बॉल मराठेवाडी कडून. पहिलाच बॉल त्याला हवेत खेळला आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय भव्य. बॉल सीमा पार. चौकार षटकार. योगेश जाधव यांच्या बॅट मधून पहिला मोठा फटका आलाय. षटकार आलाय. अमर मराठे तात्या यांच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. व्हेरी फर्स्ट बॉल. अमर मराठे तात्या पुन्हा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. आता थोडासा टप्पा बदलला. बॉल थोडासा पुढे सोडला. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव अमर मराठे तात्या यांच्या गाठीशे. परंतु एका बाजूला काय बॅटिंगची लकब दाखवली आहे योगेश जाधव. पहिल्या बॉल पासून आक्रमण. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय या मॅच मध्ये. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. चला दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. अमर मराठे तात्या तयार. बॉल क्रमांक 3 बॅकफुट वरती गेले. त्यानंतर पंच केलाय. बॉल डीप कव्हरला सीमारेषेच्या पलीकडे. योगेश जाधव टिपिकल फटका. सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. काय बॅटिंग केली आहे. हाईट कम पण फाईट जादा अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना योगेश जाधव यांनी केलेला आहे. तब्बल 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. एंड बदललाय अमर मराठे तात्या. राऊंड द विकेट. यॉर्कर टाकला होता. वाईड यॉर्कर होता. उजव्या स्टिचच्या बाहेर होता. म्हणजे यॉर्कर मध्ये बरेचसे प्रकार आहेत. तुम्ही पारंपरिक यॉर्कर आहे जो यष्ट्यांचा वेध घेतो. वाईड यॉर्कर, स्लोअर वन यॉर्कर आहे. म्हणजे यॉर्कर मध्ये बरेचसे प्रकार आहेत. स्विंगिंग यॉर्कर आहे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की उजव्या स्टिचच्या बाहेरचा असताना हा यॉर्कर बॉल. प्रत्येक गोलंदाजाकडे एक अस्त्र असतं, प्रमुख अस्त्र, आणि तो बॉल म्हणजे यॉर्कर. आणि त्याची पूर्तता अमर मराठे तात्या यांनी केली. चांगला बॉल. पुन्हा एकदा तोच बॉल टाकलाय आणि यॉर्कर बॉलची धाकता आहे. यॉर्कर बॉलला चांगल्या प्रकारे प्रतिउत्तर देऊ शकले नाही. लेग बायची धाव. धावसंख्या आहे धाव फलकावरती तब्बल 16. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. एका बाजूला योगेश जाधव, आनंदा कदम या जोडीने तळ ठोकलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट होईल का. निश्चित या शेवटच्या बॉलवरती धाव मिळालेली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ आता समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या टीमने बनवलेले आहे धावा 17 बिनगडी बाद. म्हणजे सुरुवात जी आहे ना ती चांगली केलेली आहे. चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या टीमने अद्यापही 5 स्टार मराठेवाडीला विकेट मिळाली नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल हेही पाहावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता कुणाला पाठवलं जाईल. शंकर मराठे ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी जबाबदारी शंकर यांनी आपल्या खांद्यावरती घेतली. फलंदाज योगेश जाधव. आपटलेला बॉल वेगाने टाकलाय. ही वेगाची दाहकता होती. डॉट आलाय. पहिला बॉल चांगला टाकलाय. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात ही डॉट बॉलने केलेली आहे. बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरची सुरुवात नाठवडे टीमने षटकाराने केली होती, परंतु प्रत्युत्तर देताना मराठेवाडीने डॉट बॉल टाकलाय. ओव्हर नंबर 2 चा हा दुसरा बॉल ओव्हर दी बॉलर हेड लॉंग ऑफला खेळलाय. बॉलची फेकी केली जाईल. बघता बघता 2 धावा अगदी चपळतेने या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत.
चार बॉलचा खेळ अजूनही या षटकामध्ये शेष आहे. बॉलर पुन्हा तयार. शंकर, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आहे. डॉट आलाय. कोणती 10व्या बॉलच्या पाठीमागे या ठिकाणी मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. बॅकफूट वरती गेले, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलाय, ठोकला या बॉल वरती, मोठा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे, या बॉलची उडान, 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार. खरं तर पाहायला गेलं तर या योगेशकडे पाहताना असं वाटतंय की छोटा तीर आणि घाव गंभीर. तुम्हाला काय म्हणायचं याविषयी? निश्चित उंची जरी त्यांची कमी असली तरी त्यांचा खेळ ज्या प्रकारे बहरलेला आहे आणि म्हणूनच काका उंचीला, वयाला, वजनाला क्रिकेटमध्ये कधी महत्व नसतं. तुमच्या कौशल्याला महत्व आहे. तुम्ही तुमच्या कौशल्याचं सादरीकरण कसं करता आणि आज योगेशने त्याच्या या कौशल्याचं चांगलं सादरीकरण केलंय. बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. खेळाडू तिकडून डीप वरतून येतील बॉलवरती, बॉलची फेकी केली जाईल. एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. संपूर्ण डाव या खेळाडूने सांभाळलेला आहे. बॅटिंग करताना एकेरी दुहेरी धाबा, षटकारांची जोड त्यांनी दिलेली आहे आणि खास करून आनंदा कदम यांचे कौतुक करावं लागेल. सोबतीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल धावसंख्या आहे 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी आता समाप्त होत आहे आणि काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करूया. क्रांतीभूमी चषक 2025च्या वतीने आपण सन्मान करत आहोत. झोनल ऑफिसर बँक ऑफ बडोदा मुंबई झोन श्री श्रीकांत पाटील साहेब, शशिकांत पाटील साहेब यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती होत आहे. श्री शशिकांतजी पाटील साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. झोनल ऑफिसर बँक ऑफ बडोदा मुंबई झोन यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. धावा धावफलकावरती आहे तब्बल 26 धावा बिनगडी बाद. दीपक 26 धावा धावफलकावरती आहे. 26 धावा. थोडस करेक्शन आहे. धावसंख्या 28. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. डॉट बॉलने याही ओव्हरची सुरुवात केलेली आहे. डॉट आलेला आहे. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने श्री शशिकांत पाटील साहेब यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. झोनल ऑफिसर बँक ऑफ बडोदा मुंबई झोन यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती श्री राम यमगर साहेब यांच्या शुभास्या सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री संभाजी वारंग साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने संपन्न होत आहे. शेवटच्या आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचं आहे तर चांगली बॅटिंग, कमी टार्गेट घ्यायचं आहे तर चांगली गोलंदाजी. बॉलर तयार. दीपक बॅटिंग मध्ये स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसली आहे. याही बॉलवरती प्रहार केलाय परंतु लांबी कमी पडली. हा नो बॉल आहे आणि नो बॉल वरती फलंदाज रनआउट होऊ शकतो आणि इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. आपण काही मान्यवरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 बिळाची गावची क्रिकेट स्पर्धा
परंतु एका बाजूला जमेची बाजू काय असेल तर योगेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचे काही बॉल. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर पुढ्यातून उसळी प्राप्त करतोय. डॉट आलेला आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ आता बाकी आहे. धावा धावफलकावरती आहे तब्बल 32 धावा. प्रथम बॅटिंग करताना चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि याही बॉलवरती योगेश जाधव यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. अशा बॉलला खेळण्यासाठी फार वेळ होता. ताकदीचा योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. शेवटचे आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा वेग आता बघता बघता वाढलेला आहे. एका बाजूने हा डाव लढवलाय योगेश जाधव यांनी. काय खेळ केलाय आज, बहारदार खेळ केलाय. खेळ त्यांचा बहरलेला आहे. दुडगुस घातलाय मोठ्या फटक्यांचा. बॉलर तयार दीपक. वेळेच्या चुकता नाहीये परंतु धावा या बॉलच्या पाठीमा किती मिळतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि जोखीम टाळलेली आहे. प्रयत्न होता दुसरीचा परंतु ही जोखीम टाळली. एकच धाव. शेवटचा बॉल. आणि या शेवटच्या बॉलवरती मिळेल का धाव. फलंदाज होतील धावचेच्या स्वरूपामध्ये रनआउट. पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये चॅलेंजर स्पोर्ट्स नाटवडी या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत 39 धावा बनवलेल्या आहेत. विजयासाठी बनवायच्या आहेत. 5 स्टार मराठेवाडी या टीमला धावा 40, येणारे बॉल 18. चला नाटवडे टीम आपण मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण लगेच आखा आणि 5 स्टार मराठेवाडी टीमला विनंती आहे की बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा. क्रांतीभूमी चषक 2025 रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. त्याचबरोबर माननीय श्री राम यमगर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी क्रांतीभूमी चषक 2025 मध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभत आहे HSC बोर्ड कनिष्ठ लिपिक अक्षय मॅडम, ज्योत्स्ना मॅडम आणि माया मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. यांचा आपण शब्द सुमनांनी करूया. सहर्ष स्वागत. आज माननीय श्री राम यमगर साहेब यांचा वाढदिवस सोहळा आणि त्यानिमित्ताने असणारी क्रिकेट स्पर्धा क्रांतीभूमी चषक 2025 मध्ये आपण या सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. एका बाजूला 40 धावा आणि येणारे बॉल 18 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचं गुणोत्तर सत्र क्रमांक 2 साठी आहे. आज वाढदिवस अशा व्यक्तिमत्वाचा आहे क्रिकेट स्पर्धांना ज्यांनी अनेक वेळा विशेष सहकार्य केलेलं आहे. समाजसेवा असेल, प्रीमियर लीग असेल आणि प्रीमियर लीग मध्ये आवर्जून त्यांचा संघ आपल्याला खेळताना नेहमीच पाहायला मिळतो आणि अशा व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आज बहुसंख्येने मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या क्रांतीभूमी चषक 2025 च्या वतीने HSC बोर्ड कनिष्ठ लिपिक अक्षय मॅडम, ज्योत्स्ना मॅडम आणि माया मॅडम यांचा संयुक्त सन्मान श्री राम यमगर साहेबांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे. आज त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत शुभेच्छा देण्यासाठी आणि या ठिकाणी वाढदिवस सोहळा संपन्न करण्यासाठी. ते या सर्व मंडळींचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत.
चला बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये अमर मराठे आणि विजय मराठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. वाढदिवस सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. श्री राम यमगर साहेब यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या दिवसातला आपण गोडवा वाढवणार आहोत. केक कटिंग करून आजच्या दिवसातला गोडवा या ठिकाणी वाढवला जात आहे. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, परंतु काही क्षण असे असतात ना जे विसरू म्हणताही विसरता येत नाही. आणि वाढदिवस म्हणजे त्याच अनंत क्षणातला असा एक क्षण आहे जो मनाला एक वेगळं समाधान देतो. आणि तोच वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. माननीय श्री राम यमगर साहेब यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. बॉलची फेकी केली जाईल. काही धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित धावून घेतल्या जातील. ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्ग वरती योगेश जाधव आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती. आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. 40 धावांचं लक्ष. 2 बॉल तर चांगले टाकलेले आहेत. 3 धावा खर्च केलेले आहेत. एका बाजूला एक छोटीशी पार्टनरशिप. आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. अमर मराठे, नॉन स्ट्रायकर एंडला विजय मराठे. गोलंदाजी मार्ग वरती योगेश जाधव. बॉल क्रमांक 3 हा प्रगती पथावरती येतोय. वेळेच्या चुकता नाही. फटका पाठीमागच्या बाजूला चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवलं. बॉलची फेकी केली. 2 धावा सहजरित्या प्राप्त केलेल्या आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये जोखीम घेण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे बॅटिंग करत असताना अमर मराठे यांनी. कारण या बॉलवरती आक्रमण करायला गेले होते, परंतु चांगला बॉल होता. आणि या बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा नाठवडी टीमने खर्च केलेल्या आहेत. चॅलेंजर स्पोर्ट्सने. बॉल क्रमांक 4. क्रांतीभूमी चषक 2025. पाठीमागच्या बाजूला हाई बॉल मार्गस्थ झालेला आहे. वेळेसाठी अमर मराठे यांना झगडावं लागलेलं आहे. 2 बॉलच्या पाठीमागचा खेळ जर तुम्ही त्यांचा पाहिला असेल तर वेळेची अचूकता त्यांना साधता आली नाही. थोडेसे निराश आहेत ज्या प्रकारे ते फटका खेळायला गेले. आणि निश्चित आज त्यांना स्वाभाविक खेळ करावा लागेल, परंतु योगेश जाधव यांची गोलंदाजीमध्ये चमक पाहायला मिळाली. अमर मराठे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. तब्बल 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. विजय मराठे स्ट्रायकर एंडला. आणि अखेरकार मोठा फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मौका. दिला विजय मराठे यांनी या बॉलवरती ठोका. षटकार. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे. आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करावा लागेल. धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोचली आता 12 धावा धावफलकावरती. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती आपण चर्चा करत आहोत. योगेश जाधव पुन्हा तयार होतील शेवटचा बॉल घेऊन. चला घाई करा. वेळी तुम्हाला अधिकचा घेता येणार नाही. दोन्ही टीम आपण सहकार्य करावं. ओव्हर नंबर आता 1 चा शेवटचा बॉल. योगेश जाधव ऑलराऊंडर खेळाडू. हाई बॉल ऑन साइडला पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. आणि या बॉल वरती विजय मराठे यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार. षटकार. आता धावा धावफलकावरती आलेले आहेत. 18 विजयासाठी 40 धावांचं असणार लक्ष. आणि आता या लक्ष्यामध्ये मोठा फेरबदल झालाय. आता बनवायचे आहेत 12 बॉल. विजयासाठी 22 धावा. 12 बॉल 22 ची गरज आहे. असा रंगलेला एक रोमांचक सामना. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा. अंधकार से लड़ते रहो
तो सबेरा जरूर खिलेगा जब ठान ली है मंजिल पर जाना, तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील, ज्या विजयाच्या दिशेने जातील. ओव्हर नंबर 2 फार महत्वाचं षटक आहे. गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नाहीये, बिकट आहे, परंतु याच बिकट परिस्थितीमध्ये येऊन तिकट मारा करावा लागेल. आता परिस्थितीला कारण देऊन चालणार नाही, तर या परिस्थितीमधून मार्ग काढावा लागेल. ओव्हर नंबर 2 साठी अमर ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला अमर मराठे तात्या. वेगाने टाकलाय बॉल, परंतु दिशा पाहावी लागेल. एक सिंगल आली आहे. पंच काय सांगतील? वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. हे जे षटक आहे ते मॅचला कलाटणी देणारं षटक असू शकतं, परंतु या षटकामध्ये चांगली कामगिरी चॅलेंजर स्पोर्ट्स नाटवडे या टीमला करावी लागेल. त्याचबरोबर संदीप साळुंके साहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, यावं लागेल फलंदाजाला माघारी. आणि आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया श्री संदीप साळुंके साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती क्रांतीभूमी चषक 2025 च्या वतीने संपन्न होत आहे. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत या स्पर्धेच्या वतीने. क्रांतीभूमी चषक 2025 श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. श्री संदीप साळुंके साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने हा सन्मान संपन्न होईल. रेशीम धाग्यांनी विणलेली ही मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा या ठिकाणी होतोय स्नेहपूर्वक सन्मान. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आलेले आहेत फलंदाज ओमकार. आल्या पावली, बॉल ऑन साइडला वळवलाय आणि एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा चिरलीये 4 धावेंसाठी. काळ कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करायचा आहे, परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावेंसाठी दिलासा देणारा चौकार आलाय मराठेवाडी या टीम साठी. आपण चर्चा करतोय गोलंदाजी मार्गवरती अमर आहेत, अनेक पर्याय त्यांना शोधावे लागतील. मॅच कंट्रोल करायची आहे तर चांगलं षटक हाताळावं लागेल. अजून बरेचसे बॉल बाकी आहेत. अमर पुन्हा तयार, क्षमता आहे. समोर खेळलाय, पंच खाली वाकलेले आहेत. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडलाय अपुरा. हाई बॉल सीमा पार, धावा मिळतील. याही बॉलच्या पाठीमागे 4. असं म्हणतात संकट ज्या वेळेस येतात त्यावेळेस 4ही बाजूने येतात आणि आता एका बाजूला चॅलेंजर स्पोर्ट्स नाटवडे संघ संकटाच्या पेचामध्ये अडकलाय. आता एकाला तारणहारता बनावं लागेल, संकट मोचक खेळ करावा लागेल. गोलंदाजी करताना फिल्डिंग चांगली करावी लागेल. धावसंख्या आहे धाव फलकावरती 28 धावा, म्हणजे इथून पुढे 12ची गरज आहे. समोर खेळलाय आणि याही बॉलने घेतल्या भरारी. फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा, धिंगाणा घातलाय मैदानाच्या आतमध्ये. धडाकेबाज बॅटिंग केली आहे. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत या स्पर्धेच्या वतीने क्रांतीभूमी चषक 2025 च्या वतीने. याही बॉल वरती मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये, परंतु ताळमेळ बिघडलाय का? तर हो, निश्चित बिघडलेला आहे आणि फलंदाज ओमकारला माघारी यावं लागेल. परंतु ओमकारने आपलं काम चोख केलंय, खेळ चांगला केला. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे घेतली जाईल. काही सन्मान आपण श्री राम यमगर साहेब यांच्या शुभाशय करत आहोत आणि या
स्पर्धेला ज्यांची उपस्थिती या वाढदिवस सोहळ्यानिमित्ताने स्पर्धेला लाभलेली आहे, HSC बोर्डचे कनिष्ठ लिपिक अक्षय मॅडम, ज्योत्स्ना मॅडम आणि माया मॅडम यांचा संयुक्त सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. धावसंख्या आहे 35, म्हणजे इथून पुढे अवघ्या 5 धावांची गरज आहे विजयासाठी. 7 बॉल 5. चला कुसाईवाडी आपण रिपोर्टिंग करा. गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावलंय. डीप स्क्वेअर लेग वरतून खेळाडू वेगाने आलेले आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहेत आणि हे सन्मान श्री राम यमगर साहेब यांच्या शुभासे होत आहेत. HSC बोर्डचे कनिष्ठ लिपिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. अक्षय मॅडम, ज्योत्स्ना मॅडम आणि माया मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने संपन्न होत आहे. आपले मनपूर्वक आभार. आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात. आता इथून पुढे बॉल शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हार काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. त्यामुळे नशिबाच्या भरोशावरती हा सामना चॅलेंजर स्पोर्ट्स नाटवडे या टीमला सोडून चालणार नाही. 6 बॉल मध्ये 1 धावेचा बचाव. बॉलर तयार आणि अखेरकार ही विजयाची धाव इथे प्राप्त केलेली आहे. 5 स्टार मराठेवाडी या टीमने त्यांचं अभिनंदन आणि नाटवडे टीम आपले मनपूर्वक आभार. चॅलेंजर स्पोर्ट्स आपण चांगले खेळलात, फक्त प्रयत्न थोडेसे कमी पडले. सामनावीराचा पुरस्कार आपण